पुण्यातली बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक हे तर सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्रबिंदू। पुण्याच्या अलका चौकामध्ये गुरुजी तालीम जो मानाचा गणपती आहे तो विराजमान झालेला आहे। आणि गुरुजी तालीमचं एक असं वैशिष्ट्य सांगितलं जातं की हा एकमेव असा मानाचा गणपती आहे की ज्याच्या विसर्जनासाठी गुलालाची उधळण केली जाते। सारा आसमंत गुलालानं उधळून टाकला जातो, असं म्हणतात गुलाल उधळला जातो। अलका चौकातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यात मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक देखील सुरू झालेली आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भक्तांनी बाप्पाला ते निरोप देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। गुरुजी तालीम मंडळाकडून गुलालाची उधळण केली जाते। गुरुजी तालीम एक मानाचा गणपती पुण्यातल्या अलका चौक परिसरातली ही दृश्य आहेत। गुरुजी तालीम मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा एकमेव असा मानाचा गणपती आहे की ज्याच्या पुढे गुलालाची उधळण केली जाते। खरं तर यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि त्याला देखील अनेक मंडळांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला। मात्र काही प्रथा परंपरा या कायम ठेवण्यासाठी मात्र ही गुलालाची उधळण केली जाते। एकीकडे आपण पाहू शकत होतो की आत्ताच गिरगावची दृश्य होती, तर दुसरीकडे पुण्याच्या अलका चौकातली। तर 24 तासाहून अधिक काळ पुण्यामध्ये बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू असते। तर गिरगावमध्ये देखील दुसऱ्या दिवशी सकाळी लालबागचा राज्याचं जे विसर्जन होतं त्यानंतर मुंबईची मिरवणूक जी बाप्पाची असते विसर्जनाची ती संपली असं मानण्याची पद्धत आहे। गिरगावमधली एकीकडची दृश्य चौपाटीकडे बाप्पा निघतायत, तर दुसरीकडे पुण्याच्या अलका चौकामध्ये उत्साहाला उधाण आलंय। खरं तर मुंबईतले गणेश मूर्ती या मोठमोठ्याल्या असतात, हेच खरं तर आकर्षण असतं। तर दुसरीकडे पुण्यातलं आकर्षण म्हणायचं झालं तर ढोल ताशे, लेझिम पथकं, मुंबईतल्या गिरगावमधली दृश्य, तर एकीकडे पुण्यातला अलका चौक।
विविध ठिकाणी आज राज्यभरात बाप्पांचं विसर्जन केलं जात आहे। मोठमोठ्या मूर्ती गिरगाव चौपाटीवर येऊ लागलेल्या आहेत। विसर्जनासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। ड्रोन कॅमेरा देखील सज्ज आहेत। तर एकीकडे पुण्यामध्ये देखील मोठ्या उत्साहात बाप्पांना निरोप दिला जातोय। गुरुजी तालीम जो मानाचा एक गणपती आहे तो अलका चौकात आलेला आहे। त्याच्या विसर्जनाची ही मिरवणूक गुरुजी तालीमच्या पुढेच गुलाल उधळला जातो असं म्हटलं जातं। अनेक जण गुलालानं अक्षरशः नावून निघतात, तर काही जण हीच दृश्य आपल्या कॅमेऱ्यात देखील कैद करतायत। तेव्हा पुण्यात मराठी कलाकारांनीही ढोल ताशा वाजवण्याचा त्यांना मोह आवरला नाही, त्याचीच एक खास झलक।